या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। बाळासाहेब सर्वदे यांचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भाजपा नगरसेविका शालन शंकर शिंदे राहणार जोशी गल्ली जुना बुरामणी नाका सोलापूर यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मेहरुज पठाण यांनी जामीन मंजूर केला। बाळासाहेब सर्वदे हे मनसे पक्षाचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना मयत बाळासाहेब याची चुलत वहिनी रेखा सर्वदे हिने अपक्ष म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता। त्यावेळी शालन शंकर शिंदे हिने देखील निवडणुकीकरता अर्ज भरला होता। त्यात अर्ज माघार घेण्यावरून वाद निर्माण होऊन त्यावेळी गल्लीत वाद नको म्हणून रेखा सर्वदे हिने निवडणुकीकरिता भरलेला अर्ज काढून घेतला। त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास मयत बाळासाहेब सर्वदे, बाजीराव सर्वदे, आदित्य सर्वदे असे हनुमान मंदिराजवळ थांबले असता शंकर शिंदे यांची मुले व इतर लोक हे आरडाओरडा करीत आले व त्यांनी त्यांच्यासोबत भांडण सुरुवात केली। त्यावेळी त्यांच्या हातामध्ये तलवारी, कोयते होते। शालन शिंदे व शारदा शिंदे आणि बाळासाहेब सर्वदे याच्या डोळ्यात चटणी टाकली व इतर आरोपींनी त्यांच्या हातातील हत्यारांनी सपासप वार करून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला अशा आशयाची फिर्याद त्यांचा भाऊ बाजीराव पांडुरंग सर्वदे यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून पोलिसांनी तपास करून नगरसेविका शालन शिंदे यांना अटक केली होती। जामीन मिळावा म्हणून त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला। त्यानंतर शालन शिंदे यांनी जामीन मिळावा म्हणून ॲडव्होकेट रितेश तोबडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला। अर्जाची सुनावणी होऊन ॲडव्होकेट रितेश तोबडे यांचा युक्तिवाद मांडल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असून पत्राचे अवलोकन केले असता सुरुवातीस अपघाती मृत्यू तसेच नेत्र साक्षीदारांचे जबाब व फिर्यादी जबाब हे सुसंगत नसल्याचा युक्तिवाद मांडला असता त्यावरून न्यायाधीशांनी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे। बाळासाहेब सर्वदे याच्या खुनाच्या आरोपामध्ये अटकेत असलेल्या नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालय यांचे कोल्हापूर खंडपीठाने काल जामीन मंजूर केला। या प्रकरणातील माहिती अशी 2/1/2026 रोजी रेखा सर्वदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नगरसेविकासाठी फॉर्म भरला होता। त्याच वेळेला शालन शिंदे यांनी देखील आपला नगरसेविकासाठी उमेदवारीचा अर्ज भरला होता। दोघं एकाच गल्लीत राहत असल्याने दोन्ही घराण्यामध्ये दुपारच्या वेळेला थोडासा वाद झाला। त्या वादामध्ये फिर्यादीमध्ये असे कथन करण्यात आले होते की शालन शिंदे, त्यांचे पती शंकर शिंदे व त्यांचे मुलं यांनी येऊन रेखा सर्वदे यांच्या घरच्या लोकांना दमदाटी करून तुम्ही तुमचा उमेदवारीचा अर्ज मागे घ्यावा अशी दमदाटी केली होती। गल्लीमध्ये वाद नको असं समजून रेखा सर्वदे यांनी त्यांचा उमेदवारीचा अर्ज मागे देखील घेतला होता। परंतु संध्याकाळी 4:45 वाजताच्या सुमारास शालन शिंदे यांची मुले गल्लीमध्ये गोंधळ घालत असताना फिर्यादी हे त्यांना जाब विचारायला गेले असता दोन्ही गटांमध्ये एकमेकांबरोबर वादावादी झाली। त्याच वेळेला शालन शिंदे, शारदा शिंदे, शंकर शिंदे व शालन शिंदे यांच्या घरातील बाकी लोक तिथे हत्यारे घेऊन हजर झाली। मयत बाळासाहेब सर्वदे याच्या डोळ्यामध्ये शालन शिंदे व शारदा शिंदे यांनी चटणी टाकली आणि त्यानंतर बाकी आरोपींनी त्यांच्यावरती कोयता व इतर हत्यारांनी वार करून त्यांना जखमी केले। त्यांना रुग्णालयात नेले असता तिथे डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे कळवले। अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली होती। फिर्याद दाखल झाल्यानंतर शालन शिंदे व त्यांच्या इतर कुटुंबियातील सर्व लोकांना अटक करण्यात आली होती। 2/1/2026 पासून ते पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत होते। आम्ही त्यांच्या वतीने सत्र न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या वतीने जामिनाचा अर्ज दाखल केला होता। अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की चार्जशीटचे जे पुरावे आहेत ते जे फिर्यादीमध्ये जे कथन केले आहे त्याला कोरोबरेटिव्ह कोणता एव्हिडन्स नाही। इतर आय विटनेसेसनी तो जो फिर्यादीचं जे म्हणणं आहे त्याला सपोर्टिव्ह एव्हिडन्स, त्याला सपोर्टिव्ह स्टेटमेंट कोणाचीही नाही। त्या व्यतिरिक्त सुरुवातीला ज्या वेळेला मयत हे दवाखान्यात गेले होते त्यावेळेला जी माहिती देण्यात आली होती ती अनोळखी इस्मांनी हत्यारांनी वार केली अशी देण्यात आली होती। अशी सगळी त्रुटी आम्ही न्यायालयापुढे मांडल्या असता न्यायालयाने शालन शिंदे यांना सध्या जामिनावरती मुक्त केले आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां
पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.